नमस्कार, मी प्रगती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण दाल खिचडीची रेसिपी बघणार आहोत. खिचडी भात बोलतात सगळे त्याला. त्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 मोठी साईज कांदे घेते, 1 टोमॅटो, त्याच्यानंतर 5 लसणीच्या पाकळ्या, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि तेल. ही डाळ धुवून घेतली आहे. कांदा बारीक करून घेतलेत, त्याच्यानंतर टोमॅटो पण बारीक करून घेतलेत, लसूण शिजून घेतली आहे, त्याच्यानंतर बटाटा एक कटिंग करून घेतलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. कुकरमध्ये तेल टाकूया. कुकर गरम करायला ठेवला आहे मी. तर 3 पळी मी तेल टाकलं आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तेल गरम होऊ देते मी. अशा पद्धतीत आपलं तेल गरम झालं आहे. मग आता जिरं, मोहरी टाकली आहे आणि लसूण. थोडंसं लालसर झाल्यावर कांदा टाकून परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा लालसर करून घ्यायचा आपल्याला, म्हणजे नरम करून घ्यायचे, एकदम काळा पण नाही, असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता कांदा आपला नरम होत चालला आहे. बघू शकता असं थोडा ब्राऊन शेड आला आहे. आता आपण टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो टाकल्यावर टोमॅटो पण छान नरम करून घ्यायचं आहे. टोमॅटो 2-3दा मी खालीवर असं परतते, जेणेकरून खाली लागू नये म्हणून. आता पाव चमचा मी हळद, पाव चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकते आणि ते परतून घेते, व्यवस्थित एकजीव करून घेते. त्याच्यानंतर आता बटाटे टाकते. बटाटे पण मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि मग आता आपले तांदूळ आहेत ते टाकले, पलटी केले त्याच्यात मी, आणि असं खालीवर व्यवस्थित करून घ्यायचे ते तांदूळ, मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हलवून. ही झटपट आणि 5 मिनिटात बनणारी खिचडी आहे. याला अजिबात वेळ लागत नाही. घरात जे साहित्य असेल त्याच्यापासून तुम्ही ती बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तर आता हे हलवून झाली आहे पूर्ण व्यवस्थित. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 तांबे पाणी पण टाकते, कारण मी 3 वाट्या तांदूळ घेतले, त्या हिशोबाने 3 तांबे मी पाणी टाकते. थोडीशी खिचडी कशी थोडीशी मऊसरच छान लागते. तर आता मी पाणी टाकून घेतलं आहे. आता मीठ टाकून घेऊया. मीठ तुम्ही आवडीनुसार टाका, चवीप्रमाणे. आणि एकदा मीठ टाकून झाल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित ढवळून घ्या. आता माझं मीठ टाकून झालं आहे, तर व्यवस्थित एकदा मी चमच्याने ढवळून घेते, पूर्ण एकजीव करून घेते, म्हणजे मीठ विरघळतं पाण्यामध्ये, नाहीतर एक साईडलाच राहतं. म्हणून कुकरमध्ये जर बनवायची लागते. टोपात बनवला तर ठीक आहे, पण त्याला वेळ लागतो. कुकरमध्ये कसं लगेच 2 शिट्यांमध्ये होऊन जाते. आता मी कुकर बंद केला आहे, हवा धरते की नाही ते चेक केले आणि लावून दिलं आहे. अशा प्रकारे आपली मस्त झणझणीत खिचडी तयार झालेली आहे. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.